महिलांनो, तुम्ही प्रत्येक वेळेस वॉशरूमला गेल्यानंतर म्हणजे लघवीला गेल्यानंतर वजायनल एरिया आहे तो खूप थरली म्हणजे खूप जास्त प्रमाणात धुता का? किंवा त्यासोबतच वजायनल वॉशेस, बी वॉश किंवा इंटिमेट हायजीनचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते सतत वापरता का? तुम्ही जर असं करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. बऱ्याच महिलांना आजकाल वजायनल इन्फेक्शन्स किंवा वजायनल एरियामध्ये सतत खाज येणं, डिस्चार्जेस होणं किंवा सतत इन्फेक्शन्स होणं असे त्रास होत आहेत. आणि हे बऱ्याच वेळा होतं वजायनल एरिया ओव्हर क्लीन केल्यामुळे, म्हणजे सतत तो एरिया क्लीन केल्यामुळे होऊ शकतं. जेव्हा पण तुम्ही जे काही वी वॉश आहे किंवा इंटिमेट हायजीन प्रॉडक्ट्स असतात ते वापरता, त्यामध्ये बरेच केमिकल्स असतात, आर्टिफिशियल फ्रेग्रन्सेस असतात, जे वजायनासारख्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये वापरले नाही पाहिजेत. कारण त्यामुळे त्या एरियामध्ये तुम्हाला सतत खाज येऊ शकते किंवा डिस्चार्जेस येऊ शकतात. त्यानंतर तुम्ही तो एरिया सतत वॉश करत असाल किंवा काही सोप्स वापरत असाल तो क्लीन करण्यासाठी, तर ते सुद्धा नुकसानदायक आहे. सो बघा, ह्याच्याने काय होतं, जो वजायनल एरियाचा नैसर्गिक पीएच आहे तो बिघडतो. वजायनल एरियामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे इन्फेक्शन प्रिव्हेंशनचं काम करतात, ते नष्ट होतात. आणि मग तुम्हाला इचिंग, सतत खाज येणं, आग होणं, इरिटेशन होणं अशी लक्षणं दिसायला लागतात. इन्फेक्शन वाढल्यामुळे किंवा इरिटेशन वाढल्यामुळे वाईट डिस्चार्जचा त्रास वाढून जातो आणि वारंवार इन्फेक्शन होऊ लागतं. सो तुम्ही आता विचाराल की मग हा एरिया क्लीन कसा करायचा, त्याला स्वच्छ कसं ठेवायचं? तर बघा, एक गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे वजायना हे सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे. म्हणजे वजायना स्वतः डिस्चार्जद्वारे स्वतःला स्वच्छ ठेवतं. आणि जेव्हा तुम्ही कुठलेही असे प्रॉडक्ट्स वापरता किंवा ते खूप ओव्हर क्लीन करता, तेव्हा तिथले जे चांगले बॅक्टेरिया आहेत ते नष्ट होतात आणि जे नॅचरल प्रोटेक्शन वजायनाने बनवलेलं असतं ते नाहीसं होतं. सतत किंवा ओव्हर क्लीन करू नका आणि इंटिमेट हायजीन प्रॉडक्ट्स अजिबात वापरू नका. जर तुम्हाला वजायनल एरिया क्लीन ठेवायचा असेल तर फक्त वरून ते क्लीन करा आणि नॉर्मल पाण्याने. तुम्हाला इंटरनली किंवा आतून साफ करण्याची गरज नाही. कारण ओव्हर क्लिनिंग करणं किंवा सतत तो एरिया साफ करणं म्हणजे इन्फेक्शनचं दार उघडण्यासारखं आहे. सो हा व्हिडिओ जो आहे प्रत्येक महिलेसोबत नक्की शेअर करा.